जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदोतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिक क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। वाच्यार्थाने डॉक्टर काका व लक्षार्थाने उत्तम पुरुष असणारे आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काकांना आणि श्रद्धेय मंदाताईंना मनपूर्वक नमस्कार करते। श्रवणासाठी उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांना अभिवादन करते। आज आपल्याला अध्याय 15 पुरुषोत्तम योग भगवद्गीतेचा याचं चिंतन करायचं आहे। वास्तविक पाहता अधिक मासाच्या निमित्ताने हा अध्याय एकदा नुकताच सांगून झालेला आहे, पण सव्यसाची अभ्यास गटातर्फे जो आमचा गीता अभ्यास वर्ग सुरू आहे त्यामध्ये आता हा 15वा अध्याय आज चिंतनासाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। 13वा 14वा अध्याय आपण पाहिले। क्षेत्रज्ञानी क्षेत्रापासून स्वतःला वेगळं करून पाहावं, तसंच आपल्या स्वभावात जे 3 गुण आहेत म्हणजे त्या 3 गुणांच्या मुळे आपला जो स्वभाव बनलेला आहे त्या स्वभावापासून सुद्धा म्हणजे 3 गुणांपासून सुद्धा आपण आपल्याला दूर करावं आणि गुणातीत व्हावं असं असीपदाच्या अनुभवासाठी या पद्धतीची मांडणी आपल्या समोर भगवंत करतायत। अत्यंत कृपाळूपणे एक एक गोष्ट समजून सांगत आत्मतत्वावर आरूढ होण्याची जी कला आहे ती भगवंत या ठिकाणी आपल्याला सातत्याने शिकवण्याचा आणि मनापासून परमगुह्य गुह्यातीत असणारं हे तत्वज्ञान या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचा अर्जुनाचं निमित्त करून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत। या अध्यायामध्ये नेमका कुठला विषय आता आपल्याला अभ्यासायचा आहे त्याचं सुंदर वर्णन ज्ञानेश्वरी मधल्या एका ओवीनी ज्ञानेश्वर महाराज करतात। करुणी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो होवा वया अध्यायो 15वा। संसाराचे मिथ्यात्व सिद्ध करून अहंतेला ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थान प्राप्त होण्याकरिता हा 15वा अध्याय आहे। इतक्या स्पष्टपणे त्याची मांडणी म्हणजे शंकराचार्यांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे की ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना पराहा,
तर या अध्यायामध्ये हाच मुख्यत्वाने विषय जो आहे तो या ठिकाणी चर्चेला जाणार आहे. भगवंत त्या संदर्भात आपल्याशी बोलणार आहेत. सुरुवात त्यांनी केलेली आहे ती संसार वृक्षाचं निरूपण करून. आता हा संसार वृक्ष कसा आहे, पहिले 3 श्लोक जे आहेत ते या संसार वृक्षाचं वर्णन करणारे या ठिकाणी आपल्या समोर मांडलेले आहेत. ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद सवेदविद. तर हा संसार वृक्ष, आता वृक्ष म्हणल्यानंतर आपल्या समोर मोठे मोठे वृक्ष येतात, त्यावेळेला त्याचे मूळ जे आहेत ते जमिनीच्या खाली असतात आणि शाखा, फांद्या, डहाळ्या, पानं, फुलं ही जी आहेत ती वर आपल्याला दिसून येतात. पण इथे सुरुवातच हा संसार वृक्ष कसा आहे तर त्याची मुळं जी आहेत ती खाली आणि शाखा, पानं वर आहे. हे व्यवहारात आपल्याला दिसतं, पण इथं मात्र मूळ वर आहे आणि शाखा पल्लव जी आहेत ती त्याची खाली पसरलेली आहेत असं सांगितलेलं आहे. मग असा हा उलटा आहे का, तर असं नव्हे, पण इथं त्याचं मूळ जे आहे ते वर आहे असं सांगितलं. इथं वर शब्दाचा अर्थ आहे या संसार वृक्षाचं मूळ जे आहे ते अत्यंत श्रेष्ठ असणारं असं आहे आणि त्यावर भासमान होणारा हा जो संसार आहे तो मात्र कनिष्ठ आहे. हे या ठिकाणी आपल्याला पटवून द्यायचं आहे भगवंताला की प्रपंच अध्यस्त आहे, संसार जो आहे तो या ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त आहे. मग ब्रह्म जे आहे ते परमश्रेष्ठ, अत्यंत श्रेष्ठ आणि म्हणून त्याला वर असं म्हटलेलं आहे. जसं लग्नाच्या वेळेला आपण पाहतो 2 पक्ष असतात, एक वधू पक्ष, दुसरा वर पक्ष, आणि पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे ती म्हणजे वरपक्ष जो आहे तो श्रेष्ठ आहे. आता सध्याच्या स्थितीमध्ये हे बदललेलं आहे, वधू पक्ष जास्ती श्रेष्ठ असल्यासारखा दिसतो आहे, पण कालाय तस्मैन महा. पण वरपक्ष म्हणजे श्रेष्ठ असणारा पक्ष. तसं इथं वर शब्दाचा अर्थ आहे अत्यंत श्रेष्ठ, अत्यंत सूक्ष्म असं असणारं जे ब्रह्म आहे ते या संसार वृक्षाचं मूळ आहे, म्हणजे अधिष्ठान आहे आणि त्याच्यावर हा संसार जो आहे तो पूर्णपणे अध्यस्त आहे. त्याच्यावर तो भासमान व्हायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून त्याचं मूळ वर आहे, म्हणजे श्रेष्ठ आहे, म्हणजे ब्रह्म आहे. आणि या ब्रह्मावर हा संसार कशा पद्धतीने भासतो आहे तर कायम आपण नेहमी त्या संदर्भामध्ये तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो आपल्या डोळ्यासमोर ठेवत असतो की रज्जू सर्पापरी भासियले जगडंबर. ज्याप्रमाणे रज्जूवर सर्पाचा भास निर्माण होतो त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपावर या जगताचा भास आम्हाला निर्माण झालेला आहे आणि आत्मस्वरूपावर आमच्या देहाचा भास जो आहे तो निर्माण झालेला आहे. आता हा संसार वृक्ष जो आहे तो अविनाशी आहे असं म्हटलेलं आहे. आता अविनाशी आहे म्हणजे कशा पद्धतीने तो अविनाशी आहे तर प्रवाह रूपाने तो नित्य आहे. आता प्रवाह रूपाने नित्य आहे म्हणजे नेमकं काय आहे तर समजा आपण एखाद्या नदीच्या काठावर गेलो आणि नदीच्या काठावर गेल्यानंतर आपण ठरवलं की आपल्याला या तीरावरून त्या तीरावर जायचं आहे. मग या तीरावरून त्या तीरावर जाणारा जो कोणी आहे तो म्हणतो की एवढं पाणी बाजूला झालं की मी त्या तीरावर जाईल. आता त्याच्या समोरचं जे पाणी आहे ते सारखं त्या ठिकाणी बदलत चाललेलं असतं, म्हणजे प्रवाह रूपाने ते पाणी जे आहे ते त्या ठिकाणी नित्य असतं, सारखं बदलणारं असतं. प्रवाह जो आहे तो वास्तविक पाहता सारखा बदलणारा आहे, पण तरीही एक सारखं ते सतत वाहत असल्यामुळे आपल्याला तो प्रवाह नित्य असल्यासारखा वाटतो. त्याचप्रमाणे हा संसार वृक्ष अविनाशी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे पणजोबा जातात पण आजोबा असतात, आजोबा जातात पण वडील असतात, वडील जातात पण मुलगा असतो, मुलगा जातो पण नातू असतो. ह्या पद्धतीने अखंड त्या कुळामध्ये
कोणी सतत असतात याला प्रवाह रूपाने नित्य असं म्हटलेलं आहे. आता त्याला अश्वत्थ असं म्हटलेलं आहे. अश्वत्थ शब्दाचा एक अर्थ आहे आपल्या समोर की विभूती योगामध्ये वृक्षामध्ये मी पिंपळ आहे, म्हणजे अश्वत्थ हे पिंपळाचं एक नाव आहे. आता अश्वत्थ शब्दाचा दुसरा अर्थ या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि तो म्हणजे क्षणभरही स्थिर न राहणारा, त्याला अश्वत्थ असं म्हटलेलं आहे. क्षणभरही जो स्थिर राहू शकत नाही असा तो अश्वत्थ. आता हा संसार कसा आहे तर अश्वत्थ आहे, म्हणजे क्षणभर सुद्धा स्थिर राहणारा नाही. आता हे क्षण म्हणजे नेमकं काय असतं, एक छान उदाहरण आहे आपल्या समोर. दसरा दिवाळी आली की आपण झेंडूच्या फुलांच्या माळा करतो. आता त्या झेंडूच्या फुलांच्या माळा करत असताना मोठा जाडा एखादा दोरा घेतो, त्यामध्ये मोठी सुई ओवतो आणि झेंडूचं फूल त्यामध्ये एकामागे एक ओवायला सुरुवात करतो. आता झेंडूच्या फुलाला पहिल्यांदी त्या सुईचा नुसता स्पर्श होतो, हा एक क्षण झाला. नंतर त्या सुईने थोडंसं आतमध्ये प्रवेश केला की त्याला छेद जातो, हा दुसरा क्षण झाला. आणि तिसऱ्या क्षणाला ती सुई अजून पुढे वर नेली आपण की ती त्या फुलाच्या आरपार निघून जाते. म्हणजे 3 क्षणात या ठिकाणी ते एक फूल जे आहे ते त्या दोऱ्यात ओवलं जातं. आता इथं 3 क्षण सांगितलेले आहेत. एक सुरुवातीला नुसता स्पर्श, त्यानंतर त्याला छेद जाणं आणि त्यानंतर आरपार ती सुई निघून जाणे. इथं 3 क्षण सांगितले. त्याच्यापेक्षा सुद्धा हा संसार जो आहे तो अधिक क्षणभंगूर आहे असं या ठिकाणी आपल्या समोर मांडलेलं आहे की सतत परिवर्तन हे या संसाराचं स्वरूप आहे. तो क्षणभर सुद्धा जसाच्या तसा टिकणारा नाही. आणि ह्याचं उदाहरण जे आहे की सतत बदलणारा आहे ते आपल्याला सातत्याने अनुभवाला सुद्धा येतं. व्यक्तीच्या रूपाने, वस्तूच्या रूपाने, आपल्या देहाच्या रूपाने. आपला देह सुद्धा दर क्षणाला परिवर्तन त्या ठिकाणी घडतं आहे. प्रत्यक्षात ते आपल्याला दिसत नाही, पण तरी सुद्धा कालांतराने त्याच्या खुणा ज्या आहेत त्या आपल्या देहावर उमटलेल्या दिसतात. तसंच माणसं सुद्धा, नाती सुद्धा कायमची त्याच पद्धतीने न राहता त्यामध्ये सुद्धा परिवर्तन घडून येतं हे आपल्याला दिसून येतं. की आधी ज्यांच्याशी आपले एकदम छान संबंध असतात ते काहीतरी व्यवहारामध्ये गैरसमजुती निर्माण होतात आणि ते चांगले असणारे संबंध तसे न राहता पूर्णपणे बदलून जातात. एखाद्या व्यक्तीचं आपण सकाळी वर्णन करतो की अहो त्या खूपच छान आहेत, स्वभावाने एकदम छान आहेत, आणि त्यांचीच कोणीतरी नात्यातली आपल्याला संध्याकाळी भेटते आणि तिला त्यांच्याकडून आलेले कटू अनुभव सांगते. मग आता हे सारखे बदल वस्तू, व्यक्ती, त्यांचे स्वभाव ह्याच्यामध्ये आहेत हे आपल्याला सातत्याने जाणवत राहतं. मग ही संपूर्ण दृश्यसृष्टी जी आहे ती क्षणाक्षणाला बदलत असणारी आहे, पण त्याची सूक्ष्मता जी आहे ती मात्र आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. आपण जन्म दिलेले मुलं आपल्या समोर 40-45 वर्षाचे होताना दिसतात. आता प्रत्यक्षात त्यांची तशी वाढ होताना शरीराची डोळ्याला आपल्याला कधी दिसत नाही, पण तरी सुद्धा ते आता उंच झालेत, ते आता जाड झालेत हे आपल्याला नंतर प्रत्यक्ष डोळ्याने दिसत राहतं. आता प्रत्यक्ष ती वाढ होताना काही आपल्याला डोळ्याला दिसत नाही, इतकं तो परिवर्तन जे आहे ते त्यांच्या ठिकाणचं सूक्ष्म आहे. पण तरी सुद्धा सगळे जे दृश्य जगतातले पदार्थ, व्यक्ती, त्यांचे देह, त्यांचे स्वभाव, त्यांची परिस्थिती, त्यांच्याशी आपल्याशी असणारे संबंध हे सतत बदलणारे आहेत. आणि न बदलणाऱ्या सुखाचं तुम्हाला आम्हाला काय आहे तर अप्रूप आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला ते अखंड असणारं असं जे सुख आहे ते मिळावं. मग आता ते सुख जर आपल्याला हवं असेल तर जे कधीच परिवर्तनशील नाही,
असं अपरिवर्तनीय तत्व आहे आणि तेच या संसाराचं मूळ आहे, अधिष्ठान आहे, त्यालाच ब्रह्म असं म्हणतात। आता हा संसार वृक्ष जो आपल्याला सांगितलेला आहे, त्या संसार वृक्षावर अनेक शाखा, अनेक फांद्या, अनेक पानं या ठिकाणी आहेत। इथं म्हटलेलं आहे की जसं पानांचं कार्य आहे, आता वृक्षाची मुळं जे असतात ते जमिनीतून त्या वृक्षाच्या वाढीसाठी आवश्यक असणारं पाणी शोषत असतात, त्याप्रमाणे ही जी पानं आहेत, ही पानं त्या वृक्षाच्या रक्षणासाठी, पोषणासाठी काय करत असतात, तर कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतात हवेतला असं म्हणतात। मग आता पोषणाचं काम जे आहे ते या पानांकडे आहे। इथं म्हटलेलं आहे की या संसार वृक्षामध्ये काय आहे, तर त्याच्या शाखा वर आणि खाली आहेत, म्हणजे काही शाखा ऊर्ध्व गतीने जाणाऱ्या आहेत, तर काही पारंब्यासारख्या खालीपर्यंत आम्हाला नेऊन सोडणाऱ्या आहेत। आता या संसार वृक्षावर ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंतचे सगळे जीव जे आहे ते या संसार वृक्षावरच राहणारे आहेत। कल्पना करा की केवढा मोठा हा पसारा आहे, केवढा मोठा हा वृक्ष आहे की उत्पत्ती करता ब्रह्मदेवापासून तर त्याने निर्माण केलेले अगदी बारीकातले बारीक असे जंतू सुद्धा या संसार वृक्षावरच विराजमान राहिलेले आहेत। आणि त्याची पानं काय आहेत, तर जसं पानं झाडांचं पोषण करतात, तसं वेदामध्ये सांगितलेली जी सकाम उपासना आहे, ती सकाम उपासना जी आहे ती या संसार वृक्षाचं पोषण करत असते। म्हणजे ह्या जन्मी जे आम्हाला मिळालेलं नाही ते पुढच्या जन्मी तरी आम्ही भोगावं, ही इच्छा मनात ठेवून जे सकाम कर्म केले जातात त्यांनी या संसार वृक्षाला अजूनच बळ प्राप्त होतं आणि त्याचं पोषण होतं। मग काहींना वाटतं स्वर्गात जावं, तिथं भरपूर सुखोपभोग आहेत। मग आता ह्या संसार वृक्षावर स्वर्ग जो आहे तो वर दाखवलेला आहे, नरक जो आहे तो खाली दाखवलेला आहे, पण वरचे 7 खालचे 7 जेवढे म्हणून लोक या ठिकाणी सांगितलेले आहेत, 14 भुवन 14 लोक, ते सगळे या संसार वृक्षामध्येच सामावलेले आहेत। आता ह्या पोषणासाठी, सकाम कर्माच्या पोषणासाठी त्याला 3 गुणांचं पाणी घातलं जातं। म्हणजे जोपर्यंत या गुणांमध्ये अडकून त्याच्या प्रवृत्तीप्रमाणे त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अहंकार ठेवून जोपर्यंत आमच्याकडनं कर्म चाललेले आहेत, तोपर्यंत हा संसार वृक्ष जो आहे तो आमच्यासाठी पूर्णपणे फोफावलेला, बहरलेला, ज्याच्या चित्तात वासना शिल्लक राहिलेल्या आहे त्याच्यासाठी हा संसार वृक्ष कायमचा टवटवीत असतो। आता संसार जो आपल्या वाटेला आलेला आहे तो अत्यंत मनापासून कर्तव्य पालन करत आम्हाला करायला सांगितलेलाच आहे, पण तो नेटका करा असं संतांचं आपल्याला सांगणं आहे की नेटका करिता फिका होत जातो। आणि म्हणून इथं आपल्या समोर मांडणी की या संसार वृक्षावर काय आहे, तर संसार वृक्षावर ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंतचे सगळे जे काही जीवात्मे आहेत ते या संसार वृक्षावरच आपापली घरटी बांधून त्या ठिकाणी वस्तीला राहिलेले आहेत। मग आता हा संसार वृक्ष जो आहे तो खरोखरीच आम्हाला पूर्ण सुखरूपता प्रदान करणारा आहे का? आणि या संसार वृक्षाचं छेदन जर करायचं झालं तर ते कुठल्या योनीमध्ये आम्हाला जन्म प्राप्त झाल्यानंतर आम्ही करू शकतो। तर मनुष्य देहामध्ये जे कोणी जीवात्मे जन्माला आलेले आहेत तेच फक्त या संसार वृक्षाचं पूर्ण स्वरूप ओळखून त्याचं मिथ्यात्व लक्षात घेऊन संत संगतीत राहून त्याच्यापासून दूर होऊ शकतात। पण सामान्य
जे आहेत, जे आशा बंधनामध्ये अडकलेले आहेत, वासनेमध्ये अडकून पडलेले आहेत, 5 विषयांमध्ये रमलेले आहेत, त्यांच्या ठिकाणी मात्र हा संसार वृक्षच त्यांना सत्य स्वरूपामध्ये भासत असतो आणि त्यांच्या चित्ताला सतत तो त्या ठिकाणी ओढ लावत असतो. काकांची एक छान कविता आहे, आशा नदी बहुजळा पिकवी तसे संसाराचा मळा. हा संसाराचा मळा कोण पिकवत आहे? तर आशा नदी. तिचं पाणी जे आहे ते याला सतत येऊन मिळतं आणि त्यामुळे हा संसार जो आहे तो सतत काय दिसतो आम्हाला? पूर्णपणे फुललेला दिसतो. मग आता अशा संसारामध्ये पूर्ण सुख तुम्हाला आम्हाला प्राप्त होतं का? हा एक दुसरा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे. पाहतो आपण जगतामध्ये कित्येक श्रीमंत माणसं आहेत, कित्येक दरिद्री माणसं आहेत, कित्येकांना नावलौकिक प्राप्त झालेला आहे. अनेक तऱ्हेने स्वतःला सुखी करण्याचा अनेक जण प्रयत्न करताना दिसतात. काही जणांनी खूप विद्या संपादन केलेली आहे, पण तरी सुद्धा अंतःकरणामध्ये शांती, तृप्ती, आनंद, समाधान हे मात्र त्यांच्या ठिकाणी असलेलं दिसत नाही. याचाच अर्थ बाकीच्या सगळ्या विद्या त्यांनी शिकलेल्या आहेत, पण अध्यात्म विद्या जी आहे तिच्याकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे की जी विद्या प्राप्त केल्यानंतर सच्चिदानंदाची पदवी जी आहे ती तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घेता येते. पण तसं न करता या संसारामध्येच काय झालेले आहेत ते रममाण झालेले आहेत. मग मनुष्य देह मिळाल्यानंतर मात्र मनुष्याला व्यवस्थित विचार करणारी बुद्धी भगवंतानी देऊनच पाठवलेला आहे आणि त्या बुद्धीचा विनियोग जर व्यवस्थित संतांच्या संगतीत राहून करता आला तर या संसार वृक्षाला बाजूला सारून आपल्याला आपल्या स्वस्वरूपामध्ये म्हणजे या संसार वृक्षाचं जे मूळ आहे त्या मुळामध्ये प्रवेश करता येतो आणि तेच मी आहे असं समजून घेता येतं. आता तेच मी आहे असं समजून घेतल्याने नेमकं काय होणार आहे? तर सुखरूपत्वाची प्राप्ती होणार आहे आणि मी अजर आणि अमर आहे हे लक्षात आल्यामुळे सर्व तऱ्हेचं चित्तातलं भय जे आहे ते तुमच्या आमच्या नाहीसं होणार आहे. उपनिषदामध्ये आपल्या समोर अजून एक छान श्रुती दिलेली आहे. श्रुती मौली म्हणते की आराम तस्य पश्यन्ति न तम पश्यति कश्चन. की हा फोफावलेला संसार वृक्ष सगळे जण पाहतात, परंतु त्याचं मूळ काय आहे ते मात्र शोधण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. पण जो त्याच्या मुळासह त्याला जाणतो त्याला खऱ्या अर्थाने वेद आणि वेदांचं मनोगत जे आहे ते समजलेलं आहे. पण हे समजून न घेता जो नुसता वेदपाठक होऊन राहतो त्याला मात्र पूर्ण समाधान प्राप्त होऊ शकत नाही. आता वेदांचं तात्पर्य काय आहे? तर वेदांचं तात्पर्य आपल्याला आद्य शंकराचार्य नेहमी सांगतात की ब्रह्म सत्य आहे, जग जे आहे ते मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म तत्वतः पूर्णपणे एकच आहे. आता जीव आणि ब्रह्म जर तत्वतः एकच आहे तर ब्रह्म जसं आनंद घन आहे तसं जीवाला सुद्धा सतत आनंदाचाच अनुभव असायला हवा. पण प्रत्यक्षात मात्र आनंद प्राप्त न होता त्याच्या जीवनात आनंदी आनंद आहे हे आपल्याला लक्षात येतं. मग हा संपूर्ण अभ्यास तुम्हाला आम्हाला कशासाठी करायचा आहे? तर या संसार वृक्षातल्या मोहजालामध्ये अडकून आम्ही आमच्या चित्तातला जो आनंद पूर्णपणे गमावलेला आहे तो आनंद, ते आनंदाचं साम्राज्य पुनरपी मला प्राप्त व्हावं म्हणून या संसार वृक्षाचं मूळ खरं स्वरूप
जे आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं. एक तर त्याचं मूळ म्हणजे ते कशाच्या अधिष्ठानावर भासमान व्हायला लागलेलं आहे तेही जाणायचं आहे आणि या संसाराचं स्वरूपही जाणायचं आहे. आता संसार मिथ्या आहे, संसार मिथ्या आहे असं सातत्याने आपल्या समोर सांगितलं जातं. इथंही आपल्या समोर भगवंत नरूपमस्येह तथोपलभ्यते या भाषेत त्या संसाराचं वर्णन करत आहे की सामान्य माणसाला तो ज्या पद्धतीने सुखरूप आहे असं वाटतं, म्हणजे संसार सुखरूप आहे असं वाटतं, तो त्या पद्धतीने सुखरूप असू शकत नाही. सामान्य माणसाला विषयामध्ये सुख वाटतं. आता विषय हे मुळातच अनित्य असल्यामुळे, विषय सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत असल्यामुळे आणि ते विषय सुख प्रारब्धानेच आपल्याला प्राप्त होणार असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण सुखरूपता कधीही आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून नरूपमस्येह आपल्याला जसा तो वाटतो तसा हा संसार मुळीच नाही. मग तो कसा आहे? तर तो संसार जो आहे तो क्षणभंगूर आहे, आळवावरच्या पाण्यासारखा आहे. त्यातलं सुख जे आहे ते आळवावरच्या पाण्यासारखं आहे. तो क्षणभर सुद्धा एकसारखा राहू शकत नाही. तर कधी तो बहरेल आणि कधी कोलमडून पडेल हे तो करणाऱ्याला सुद्धा त्याचा पत्ता लागत नाही. म्हणून आपण नेहमी पाहतो की क्रिकेटचा खेळ खेळत असताना हरता हरता शेवटच्या बॉलवर तो खेळ जिंकून दिला जातो किंवा जिंकता जिंकता शेवटच्या ओव्हरमध्ये हरण्याची सुद्धा शक्यता असते. हे जसं आहे तसं या संसाराचं संपूर्ण स्वरूप आहे. आता संसार मिथ्या आहे, तो नाशिवंत आहे, सगळ्या वस्तू व्यक्ती अनित्य आहेत, अनात्म आहेत हे सांगून आम्हाला नकारात्मकतेकडे हे शास्त्र नेऊ पाहतंय का असा विचार क्षणभर आमच्या मनात येऊ शकतो. पण अजिबात तसं नाही. तर संसाराचं वास्तव स्वरूप समजल्यानंतर या संसारातून मला नेमकं काय प्राप्त करायचं आहे, या संसाराचा मला कसा उपयोग करून घ्यायचा आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. पहा, आपल्याकडे नवीन नवीन वस्तू ज्या सुख देणाऱ्या आहेत असं आपल्याला वाटतं, त्या वस्तूंचा भराणा आपण सतत करत असतो. आता पूर्वी तरी त्या वस्तू आपण मार्केटमध्ये जाऊन आणत होतो. आता तर त्या ऑनलाईनच मागवल्या जातात आणि आपण कुठे न जाता घर बसल्या त्या आपल्या समोर येतात. आता त्या ज्या वस्तू येतात त्या प्रत्येक वस्तू सोबत मग ओव्हन असेल किंवा वॉशिंग मशीन असेल, कुठलीही वस्तू आपण आणली, साधं मिक्सर असेल, फूड प्रोसेसर असेल, कुठलीही वस्तू आपण जर आणली तर त्याच्यासोबत एक आपल्याला माहिती पुस्तक दिलं जातं की ह्या यंत्राचा वापर कसा करायचा आहे, त्याचा उपयोग काय आहे आणि कशा पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतला तर ते व्यवस्थित चालणार आहे. तसं या संसारात आम्हाला पाठवण्यापूर्वीच भगवंतानी म्हणजे नरदेहासारखं यंत्र जे या संसारात आम्हाला पूर्णपणे उपयोगात आणायचं आहे ते देण्यापूर्वीच भगवंतानी एक माहिती पुस्तक जे आहे ते आमच्या समोर वेदांच्या रूपाने, वेदांताच्या रूपाने आम्हाला कायमचं देऊन ठेवलेलं आहे. पण ते माहिती पुस्तक न वाचताच म्हणजे प्रस्थानत्रयीचा अभ्यास न करताच आम्ही या संसारामध्ये सुख शोधण्यासाठी वणवण भटकत बसतो. पण प्रत्यक्षात मात्र संसार सरत जातो, आम्ही सरणावर जातो. म्हणजे आम्हाला सरणावर चढवलं जातं तरी सुद्धा या संसारातलं सारभूत असणारं असं जे तत्व आहे ते मात्र आम्हाला ओळखू येत नाही. कारण कधीच आम्ही ते पुस्तक
म्हणजे ते ग्रंथ संत संगतीमध्ये बसून अभ्यासलेले नसतात, म्हणून संसारात येतो पण जिकिरीने जीवन जगत राहतो. आता या संसारामध्ये अत्यंत आनंदाने जीवन जगायचं असेल तर त्याचं वास्तव काय आहे संसाराचं ते समजून घेतलं पाहिजे. आता या संसाराचं वास्तव नवीन भाषेमध्ये आपल्या समोर सांगताना परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात की या संसारात केलेली गुंतवणूक म्हणजे पतसंस्थेत केलेली गुंतवणूक आहे. आता पतसंस्था जी आहे ती केव्हाही डबघाईला येऊ शकते, तसं संसारात केलेली अंतःकरणाची गुंतवणूक केव्हाही आम्हाला बुडवू शकते, रडारडी करायला लावू शकते, कारण त्याचं मूळ स्वरूप जे आहे ते तसंच आहे. पण या संसाराचं जे अधिष्ठान आहे याला ब्रह्म असं म्हणतात, ते सद्घन चितघन आनंदघन आहे. आणि म्हणून तिथं जर आम्ही आमची गुंतवणूक केलेली असेल अंतःकरणाची, म्हणजे तेच मी आहे असं सतत समजून घेण्याचा आमचा प्रयत्न चाललेला असेल, तर त्या ठिकाणी केलेली गुंतवणूक आम्हाला आमच्या स्वरूपाची प्राप्ती करून देण्याची शक्यता आहे. आणि म्हणून संसाराचं स्वरूप काय आहे ते लक्षात घ्यायचं. तर तो प्रवाह रूपाने जरी नित्य दिसत असला, अविनाशी दिसत असला, तरी क्षणाक्षणाला बदलत जाणं हे त्याचं स्वरूप असल्यामुळे त्याच्यामध्ये न बदलणारं समाधान आम्हाला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. 3 गुण, विषय, लोकलोकांतराची गती, कर्तृत्व, अहंता आणि ममता या सर्वांमुळे जीव जो आहे तो या संसार वृक्षामध्ये अडकून पडतो असं शास्त्रांनी आपल्या समोर सांगून ठेवलेलं आहे. किती गोष्टी झाल्या? 3 गुण. ते मागच्या वेळेला आपण पाहिल्या की आपला स्वभाव जो आहे तो या 3 गुणांनी बनलेला आहे. या 3 गुणांमध्ये जो गुण वरचढ असतो त्याप्रमाणे अंतःकरण वृत्ती जी आहे ती तयार होते आणि त्या वृत्तीप्रमाणे इंद्रियांच्या मार्फत आम्ही कर्म करत सुटतो. आता वास्तविक पाहता आत्मरूप मी जो आहे त्याच्या सत्तेवर हे 3 गुण सतत काय करत असतात तर फिरत असतात. पण आत्मा नावाचं तत्व जे आहे त्याच्या सत्तेवर हे 3 गुण जरी तुम्हाला आम्हाला भासमान होत असले तरी आत्मा या गुणांपासून पूर्णपणे वेगळा आहे आणि तो आत्मा मी आहे असा अभ्यास आपल्याला 14व्या अध्यायामध्ये भगवंतांनी करायला शिकवलेलं आहे. आता विषय जे आहेत तेही मागच्या वेळेला आपण पाहिलं की 5 विषय शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 बाहेरचे विषय आणि सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा हे 5 आतले विषय. या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कितीही प्राप्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला तरी त्याला प्रारब्धाची एक मर्यादा घातलेली आहे. आणि हे प्रारब्धाचं नियोजन कोणाचं आहे तर भगवंताचं आहे. ज्याला जे योग्य आहे तेवढं तो देत राहतो. हे जर आम्ही लक्षात घेतलं तर ह्यांच्या मागे चाललेली धावपळ जी आहे ती फारशी होणार नाही. आणि जिथं ते नक्की मिळतं सुख शांती समाधान त्याच्याकडे वळण्यासाठी आमचं अंतःकरण जे आहे ते अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करेल. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे मान इतकं संतांनी जागोजागी आपल्याला हे सगळे विषय समजून सांगितलेले आहेत. पण तरी सुद्धा जोपर्यंत ते आपल्या मनावर बिंबवून मला ते माझ्या आचरणात उतरवायचे आहेत हे माझ्या लक्षात येत नाही तोपर्यंत. आता संत संग कशाला म्हणतात हो नेमका? संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. की संतांचा संग धरायचा आहे पण तो कशासाठी तर विचारांसाठी सद्विचारांसाठी. त्यांनी दिलेल्या दृष्टीने जर मी या जगाकडे आणि माझ्या स्वरूपाकडे पाहण्याचा प्रयत्न केला
तर त्या सुखरूप तत्वाला गवसणी घालण्या इतकी माझी बुद्धी जी आहे ती सूक्ष्म होऊ शकते आणि बुद्धिमांद्य जे आहे ते निघून जाऊ शकतं. पण जोपर्यंत दृश्य जगतामध्ये सुख आहे असं चित्ताला वाटत राहतं आणि आकर्षित चित्त तिकडच होत राहतं, तोपर्यंत आतमध्ये असणारा परमात्मा जो आहे तो तुम्हाला आम्हाला आत असून सुद्धा जुने ठेवणे मीपणे आकळेना. हे काही बाहेरून काही आतमध्ये ठेवायचं नाहीये. तर आतमध्ये असलेली ही ठेव जी आहे ती जी जन्माला येण्याच्या आधीपासूनच आमच्या आतमध्ये भगवंताने ठेवून दिलेली आहे, ती ठेव जी आहे ती तुम्हाला आम्हाला या ठिकाणी ओळखायची आहे. मग आता या संसाराचं स्वरूप लक्षात घेतलं, संतांनी सांगितलं त्याप्रमाणे की तो अनित्य आहे, त्याच्यातून पूर्ण सुखरूपता चित्ताला प्राप्त होऊ शकणार नाही. पण संसारात आलेल्या प्रत्येक जीवाला ह्याच्या कचाट्यामधून जावंच लागतं. मग जावंच लागतं तर आधी तिथं समजून घ्यावं की त्याचं स्वरूप काय आहे, काय पद्धतीने तिथं आम्ही वर्तणूक करायची आहे. या संसाराचा आणि जगाचा जो आपला तुमचा आमचा संबंध आहे तो कर्तव्यापुरता आहे. ऋण फेडण्यासाठी या संसाराचा आणि प्रपंचाचा तुम्हाला आम्हाला नक्की उपयोग करायचा आहे. परंतु स्वस्वरूपातला आनंद जर आपल्याला मिळवायचा असेल तर या संसाराच्या आसक्तीपासून साधकाला दूरच व्हावं लागतं. आणि म्हणून इथं आपल्या समोर की अश्वत्थमेनम सुविरूढ मूल असंग शस्त्रेन धुडेन चित्वा, की या संसारापासून असंग व्हा. म्हणजे संसाराचा संग चित्ताला लागू देऊ नका, त्या ठिकाणी तो दृढ होऊ देऊ नका. आता प्रवास करतो आपण, सध्या या 1.5 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांचेच प्रवास थांबलेले आहेत. पण जेव्हा ट्रेननी किंवा प्लेननी बसनी प्रवास करतो त्यावेळेला आजूबाजूला बसलेले जे कोणी सहप्रवासी असतील त्यांच्याशी आपण छान गप्पा मारतो. जेवण वगैरे आपापले डबे काढल्यानंतर एकमेकांना त्यातलं देतो घेतो, आनंदाने तो प्रवास करतो. पण उतरताना मात्र बाय बाय करतो, तिथंच त्यांना विसरून जातो. त्यांचा संग लावून घेत नाही. त्यांच्या सहप्रवास करतो पण त्यांचा संग लावून घेत नाही. अगदी त्याच पद्धतीने आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला वागता आलं पाहिजे. छान आपल्या समोर नाथ महाराजांचा एक अभंग आहे. ते म्हणतात, पक्षी अंगणासी आला चारा घेऊन या गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. की आपल्या गेल्या जन्मीच्या व्यवहारानुसार प्रारब्धानुसार हे सगळे अवतीभोवती तुम्हाला आम्हाला नातेच्या संदर्भात किंवा मित्रत्वाच्या संदर्भाने अनेक जण आपल्या सहवासात येणार आहेत. आल्यानंतर त्यांच्याशी आपल्याला काही व्यवहार करावा लागणार आहे. तो व्यवहार जो आहे तो अत्यंत आनंदाने निर्वैर होऊन जरूर करावा. एकमेकांना सुख देण्याचाही प्रयत्न करावा. परंतु त्या ठिकाणी अहंता आणि ममता हे शिक्के मात्र अजिबात मारू नये असं आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. की कर्तृत्व, अहंता आणि ममता ह्याच्यामुळे तुम्ही आम्ही काय होऊन जातो तर या संसार वृक्षामध्ये अडकून पडतो. संसार तर करायचा आहे पण त्याच्यामध्ये न रमता या संसारामध्ये जे सारभूत आहे ते जे आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि तेही सरणावर आपल्याला चढवण्यापूर्वी हे आपल्याला या ठिकाणी छान लक्षात घ्यायचं आहे. मग आता याच्याशी असंग व्हायचं असेल तर काय पाहिजे तर विवेक आणि वैराग्य पाहिजे. आता पहा, त्या कोरोनाचा संग आपल्याला होऊ नये म्हणून
लसीकरण सुरू आहे, तोंडाला मास्क बांधणं सुरू आहे, बाहेर जाताना कुठं नाकाला तेल लावून निघा, आल्यावर वाफ घ्या, म्हणजे त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून, कारण त्या संसर्गातून आपल्याला नक्की त्रास होणार आहे हे आपल्याला पटल्यामुळे आपण हे सगळे नियम घालून दिलेले पाळतो. मग आता संतही आपल्याला तसंच सांगतात हो, या संसारातलं सुख कसं आहे तर ढेकणाचे बाजे, सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे, की ढेकणाने भरलेल्या बाजेवर रात्रभर मी सुखाने झोपे, अशी कल्पना करणाऱ्याला कळतच नाही की आपण किती चुकीची कल्पना करून या ठिकाणी ठेवलेली आहे. तसंच समर्थही आपल्याला सांगतात की संसार मुळीच नासका. तुम्ही कितीही तो सत्य समजून बसलेले असले तरी सुद्धा यातली प्रत्येक गोष्ट जी आहे ती हातातून निसटणारीच आहे. अहो, बाकीच्या गोष्टी तर दूरच राहू दे, पण ज्याला मी माझं शरीर असं म्हणते ते शरीर सुद्धा प्रत्येक क्षणाला माझ्यापासून निसटत चाललेलं आहे. म्हणताना आपण म्हणतो की वाढदिवस आला, पण प्रत्येक वाढदिवस जो आहे तो आमचा घट दिवस जवळ यायला लागलेला आहे हे स्मरण करून देणारा आहे. मग माझं शरीर सुद्धा प्रत्येक क्षणाला बदलत आहे आणि मृत्यू पंथाने तिकडे चाललेला आहे, हे लक्षात या ठिकाणी घ्यायचं. आणि इथं म्हटलेलं आहे की ह्या संसारापासून आपल्याला असंग व्हायचं असेल तर काय लागतं तर विवेक आणि वैराग्य, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आतमध्ये पूर्णपणे बांधल्याशिवाय विवेकाची भाषण नेणती, वैराग्याची शिवन देखती, ते कैसे निमज पावती ईश्वराते, ते ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे ते पूर्ण सुख शांती आनंद समाधानापर्यंत पोहोचूच शकत नाही ज्यांच्या चित्तामध्ये विवेक आणि वैराग्य जे आहे ते पटत नाही. आता हे विवेक आणि वैराग्य पटण्यासाठी संसाराचं स्वरूप लक्षात घ्यायचं. मग संसाराचं स्वरूप कसं आहे तर तैसी संसाराया समजता जाणीजे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे, की त्याचं एकदा स्वरूप समजल्यानंतर, आता कोरोनाचं स्वरूप समजल्यानंतर त्याच्यापासून दूर राहण्याचा जसा आम्ही प्रयत्न करतो आहे, खूप पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट समोर आहे, आता आपण जेवायला सुरुवात करणार तितक्यात कोणीतरी येऊन सांगितलं की अरे थांबा थांबा, ते अन्न ग्रहण करू नका, त्याच्यामध्ये विष कालवलं गेलेलं आहे. तर जो कोणी ते सांगणारा आहे त्याच्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवतो आणि ते ताट बाजूला करून टाकतो. पण संत महात्मे, ऋषी मुनी, द्रष्टे असणारे हे कवी हे सातत्याने तुम्हाला आम्हाला या संसाराची अनित्यता, परिवर्तनशीलता, त्याच्यामध्ये पूर्ण सुख न मिळण्याची व्यवस्था, हे सगळं संत आम्हाला सातत्याने समजून सांगत आहेत. पण तरी सुद्धा या संसाराचं ताट बाजूला करावं असं मात्र आमच्या मनात येत नाही. एवढा आमच्यावर त्या अविद्येचा, मायेचा पगडा आहे. समर्थ म्हणतात मायेच्या भिडेने दडपले. आमचं मन सद्यस्थितीमध्ये कसं आहे तर मायेच्या भिडेने दडपले. तुकाराम महाराज म्हणतात अविद्येची झाली थोरी, सत्य गेले भोळ्यावरी, की या अविद्येची एवढी काही थोरी या ठिकाणी माजलेली आहे की त्याच्यामध्ये सत्य जणू काही हरवून गेल्यासारखंच झालेलं आहे. आता एवढं त्याचं स्वरूप संतांनी, ऋषींनी, मुनींनी, प्रत्यक्ष भगवंतांनी समजून सांगितल्यानंतर सुद्धा जर आम्हाला ते समजत नसेल तर त्या अविद्येची केवढी पकडी आमच्या मनावर आहे, केवढी पकड आमच्या मनावर पडलेली आहे ते लक्षात घ्यावं आणि त्याच्यातून तितकाच बाहेर पडण्याचा प्रयत्न. रोग किती आहे हे लक्षात आल्यानंतर
औषधं किती घेतली पाहिजेत आणि पथ्य किती पाळलं पाहिजे हे जसं लक्षात येतं, तसं या भवरोगाचा आमच्यावर केवढा पगडा आहे, प्रभाव आहे ते लक्षात घ्यावं आणि मग त्याच्यातून बाजूला होण्याचा जो काही आहे तो आम्ही प्रयत्न करावा. आता एक सांगितलेलं आहे की त्याच्यापासून असंग व्हा, म्हणजे माझ्या मूळच्या स्वरूपापाशी, माझ्या मूळच्या स्वरूपाच्या ठिकाणी हा कधी निर्माणच झालेला नाही. अगा जे झालेचे नाही त्याची वार्ता पुससी काही. या संपूर्ण संसाराचा जो काही संबंध आहे तो तुमच्या आमच्या अंतःकरणाशी, त्यात असणाऱ्या 3 गुणांशी आणि त्या 3 गुणांप्रमाणे चालणाऱ्या व्यवहाराशी आहे. पण प्रत्यक्ष अधिष्ठान रूपाने असणारा जो आत्मा आहे, जे ब्रह्म आहे, त्याला ह्या संसाराचा स्पर्श सुद्धा होत नाही. कारण ते ब्रह्म, ते आत्मतत्व, ते चैतन्य तत्व देहातीत आहे, गुणातीत आहे. या सर्व संसाराच्या ते पलीकडचं आहे. असं सातत्याने आता 15वा अध्याय आपला चाललेला आहे आणि प्रत्येक अध्यायात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भगवंत तुम्हाला आम्हाला हेच समजून सांगत आहेत की मूळचे आपण सगळेजण कोण आहोत? तर आत्मा आहोत, ब्रह्म आहोत. आणि ते ब्रह्म जे आहे ते संसाराचं अधिष्ठान जरी असलं तरी ह्या संसाराचा त्याला अजिबात स्पर्श होत नाही. संसाराचा त्याचा काहीही संबंध नाही. आणि जो काही संबंध तुम्हाला आम्हाला दिसत असेल तो कसा आहे? तर आभासिक आहे, काल्पनिक आहे, आध्यासिक आहे. आणि तो आत्मा मी आहे असं मला श्री गुरूंनी, शास्त्रांनी, संतांनी सतत समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या संसारामध्ये व्यवस्थित वागायचं आहे, पण तो माझ्या ठिकाणी चाललेला आहे, मी आहे म्हणून चाललेला आहे. मी नसतो तर याचा निभावच लागणार नाही. ह्या पद्धतीच्या ज्या काही वल्गना आम्ही करत असतो त्या मात्र तुमच्या आमच्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करणे ह्याला साधना असे म्हणतात. तो आम्ही केला नाही केला तरी तो होतच राहतो संसार. पण परमार्थ जो आहे तो मात्र केल्याशिवाय होत नाही. एक आमचे चांगले मित्र, त्यांना मध्ये हार्ट अटॅक येऊन गेला. आम्ही भेटायला गेलो होतो. भेटायला गेल्यानंतर त्यांनी विचारलं, बायपास सर्जरी वगैरे त्यांची झालेली होती. भेटायला गेल्यावर त्यांनी विचारलं की भगवंतानी मला कशासाठी वाचवलेलं असेल? असं आमच्या गप्पा चाललेल्या होत्या. आता काका म्हणतांकडनं जे ऐकलेलं आहे त्यानुसार त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की अहो संसार जो आहे ना तो आपण निघून गेलो तरी होतच राहतो. पाहतोय आपण कित्येक अनाथ मुलं जे आहेत, लहानपणीच त्यांचे आई वडील कुठल्या तरी कारणाने त्यांच्यापासून दूर होतात. काही जणांना तर आई वडीलच सोडून देतात. म्हणजे आईच कुमारी माता असते तर त्या आधीपासूनच त्यांना सोडून देतात. पण तरी सुद्धा संसारातलं जे काय व्हायचं असतं ते त्यांचं होतच जातं. भगवंत कोणाला तरी प्रेरणा देतो, कोणीतरी त्यांना दुसऱ्यांनी फेकून आपल्या आई वडिलांनी फेकून दिलं तरी दुसरे कोणीतरी त्यांचे पालक आई वडील होतात आणि त्यांचं शिक्षणही होतं, लग्नही होतं, मुलंबाळही होतात, त्यांचा संसारही सुरू राहतो. म्हणजे संसाराच्या दृष्टिकोनातून ते पूर्ण होतच जातात. आम्ही असलो नसलो तरी. पण आम्ही नसलो तर आमचा परमार्थ जो आहे तो मात्र होत नाही. परमार्थ हा ज्याचा त्यालाच करावा लागतो आणि संसार जो आहे तो आम्ही असलो नसलो तरी होत जाणारा आहे. डॉक्टर काका नेहमी गमतीने म्हणतात
की आम्हाला फारच काळजी वाटते की आम्ही गेल्यावर आमच्या मुलाबाळांचं काय होईल. थोडासा विचार करावा, माझे आई वडील आधी निघून गेले, माझं काय झालं, चालूच की नाही माझा संसार. मग तसं मी निघून गेलो तर माझ्या मुलाबाळांचा संसार चालूच राहणार आहे, मग त्याची चिंता कशाला करायची. पण मी निघून गेलो तर माझा परमार्थ मात्र सिद्धीला जाणं, जे नरदेहात आल्यानंतर नक्की करायचं असतं ते कर्तव्य मात्र मी निघून गेल्यानंतर राहून जाणार आहे. पण संसार जो आहे, प्रपंच जो आहे, तो कोणीतरी मदतीला येतं. माय मरो पण मावशी जगो म्हण आहे आपल्या समोर, की आई गेली तरी मावशी मदतीला येते, आत्या मदतीला येते, कुठला काका मामा मदतीला येतो आणि त्या मुलाचं जे काय आहे ते सगळं पुढे व्यवस्थित होत राहतं. पण आपणच निघून गेलो तर आपला परमार्थ जो आहे तो मात्र तसाच राहून जातो. म्हणून नरदेहाचेनी संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनिया स्वानंदे सुखी झाले. की या नरदेहात आलेल्या जीवाचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर ते म्हणजे आत्मतत्व शोधून काढणे आणि तेच मी आहे असा बोध जो आहे तो बोध स्वतःच्या अंतःकरणावर बिंबवणे, हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. बाकीच्या गोष्टी तर आम्ही असो नसो त्या होतच जातात. आता पुढे 4थ्या श्लोकामध्ये आता सांगितलं की संसारापासून असंग व्हा. आणि कशासाठी संसारापासून असंग व्हायचं आहे तर आपलं मूळ स्वरूप जे आहे त्याचा शोध लागावा, म्हणून या संसारापासून असंग व्हायचं आहे. कारण संसाराच्या संगाने समर्थांचं एक षड्रिपू नावाचं छोटं प्रकरण आहे आणि त्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे विकार जसे शत्रू सांगितलेले आहेत, तसं एक वैरी आपला कोण आहे तर आपला प्रपंच हा आपला वैरी आहे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि खरंच या प्रपंचाच्या काय होईल कसं होईलच्या चिंतनामुळे अखंड चाललेल्या त्याच अंतःकरणातल्या दोषामुळे आपल्याला आपला परमार्थ नेटाने करताच येत नाही. सतत त्याची परिस्थिती काहीतरी बदलतच चाललेली असते. सतत काहीतरी वार्ता कानावर येतच चाललेल्या आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये तर मृत्यूच्या कितीतरी बातम्या आमच्या रोज कानावर येतात. आता मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आता हा समर्थांचा श्लोक सध्याच्या काळामध्ये किती स्वतःवर बिंबवून घेतला पाहिजे. आणि एवढे मृत्यूची टांगती तलवार आपल्या डोक्यावर असताना हरिस्मरण सोडून जर मला दुसरं काही करावंसं वाटत असेल आणि तिकडं माझं लक्ष जास्तीत जास्त हरिस्मरणाकडे मी लावू शकत नसेल तर आपल्यासारखे करंटे आपणच. मग इथं म्हटलंय आपल्या समोर की त्या अधिष्ठान ब्रह्माचं म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान जर तुम्हाला आम्हाला करून घ्यायचं असेल तर कोणाला शरण जावं तर आदि पुरुषाला शरण जावं. आता ब्रह्म वेगळा आणि आदि पुरुष हा वेगळा. हा आदि पुरुष नेमका कोण आहे तर अधिष्ठान रूप नारायणाला, भगवंताची 2 रूप आपल्या समोर ठेवलेली आहेत आणि त्याला उभय रूप चरण असं म्हणतात. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. हा आदिपुरुष जो आहे त्याचं एक जे आहे ते सगुण ब्रह्म म्हणून त्याची ओळख आहे आणि दुसरा जो चरण आहे त्याची निर्गुण ब्रह्म म्हणून ओळख आहे. आणि या सगुण निर्गुण उभय रूप हरीचे चरण आम्ही धरून ठेवले म्हणजे अखंड जर त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर या संसाराच्या मोहजाळातून आम्हाला दूरही होता येईल आणि स्वस्वरूपाची ओळख सुद्धा पटायला त्याच्यामुळे आपल्याला काय होईल तर मदत होईल. आता हा आदिपुरुष कसा आहे
तर त्याचं वर्णन या श्लोकात केलेलं आहे की त्याच पदाचा तुम्ही आम्ही काय घेतला पाहिजे, तर शोध घेतला पाहिजे. म्हणजे सगुण निर्गुण उभयरूप परमेश्वराचा शोध जो आहे तो संतांच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही करून घेतला पाहिजे. आणि त्या पुरुषाचा शोध लागल्यानंतर तिथपर्यंत तुम्ही आम्ही जर विचाराने पोहोचलो तर पुन्हा संसारे येणे नाही. हे त्याचं फळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की जेथून हा अनादी संसार वृक्ष निर्माण झालेला आहे त्याचं जे मूळ आहे असा जो सगुण निर्गुण उभयरूप असणारा आदिपुरुष जो आहे त्याची ओळख करून घेऊन त्याच्या आज्ञेमध्ये जर आम्ही जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आम्हाला या संसारातून पूर्णपणे मुक्ती मिळू शकते. एक तर सरणावर चढायच्या आधी त्याला ओळखलं तर जीवन मुक्तीचा आनंद लुटता येतो, हा महत्वाचा फायदा. आणि मग माझं स्वरूप नेमकं काय आहे तर तो मी एकच आहे कळल्यावर मीच अजर आणि अमर आहे असं त्या आदिपुरुषाला शरण गेल्यानंतर जर त्याच्या कृपेने माझ्या लक्षात आलं तर जन्म आणि मृत्यूच्या प्रवाहातून म्हणजे या संसारात ज्या गटांगळ्या जन्म मृत्यूच्या प्रवाहामुळे आमच्या चाललेल्या आहेत त्या प्रवाहातून तुम्हाला आम्हाला नक्की काय होता येतं तर सुटता येतं. आता इथं आपल्या समोर आहे की अध्यस्थावरून अधिष्ठाचा शोध घ्यावा. आता 3 गोष्टी या संसारामध्ये सतत तुम्हाला आमच्या समोर आहेत, नाम रूप कर्म. आणि आपल्या समोर शंकराचार्यांचं भाष्य आहे नाम रूप कर्म द्वारेन ब्रह्म निर्दिश्यते, की नाम रूप आणि कर्म ह्या 3 गोष्टी सतत आपल्या समोर आहेत. आता जेव्हा जेव्हा काहीतरी दिसतं, जेव्हा जेव्हा काहीतरी होतं तेव्हा त्याच्या मागे नक्की काहीतरी असतं. कार्य दिसतं तेव्हा त्याच्या मागे कारण काहीतरी असतंच. आणि कार्यावरून कार्याचा शोध घेणे याला साधना असं म्हणतात. आता हे सगळं जे अध्यस्त जग आहे, आता ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला मृगजळाचा भास होतो तेव्हा त्या मृगजळाच्या भासामध्ये काय असतं तर माळ जमीन असते, सूर्याचे किरण असतात, भर दुपारचं ऊन असतं. त्यावेळेला त्या ठिकाणी मृगजळाचा भास होतो. म्हणजे मृगजळाच्या भासामागे माळ जमीन आणि सूर्याची किरण या 2 गोष्टी आहेत. तसं या संपूर्ण जगताच्या भासामागे काय आहे तर त्याच्या मागे ब्रह्म नावाचं तत्व आहे. आणि त्या ब्रह्माची ओळख करून घ्यायची आहे. आता मायेचे 2 रूप आहेत, एक संवादी आणि एक विसंवादी. आता तिचं विसंवादी जे रूप आहे ते पूर्णपणे मोह शक्तीने तुम्हाला आम्हाला या आदिपुरुषापासून दूर करणारं आहे. आणि तिचं जे एक संवादी रूप आहे ते मात्र या संसारापासून आम्हाला दूर करून त्या आदिपुरुषापर्यंत नेऊन सोडणारं आहे. मग कुठली माया आम्ही धरायची आहे? आत्माराम मध्ये समर्थांनी फार सुंदर या संवादी मायेचं स्वरूप वर्णन केलेलं आहे की सगळ्या साधना ज्या आहेत त्या तुमच्या आमच्या या संवादी मायेतूनच चाललेल्या असतात. मग त्याच माऊलीचं बोट धरायचं आणि त्या आदिपुरुषापर्यंत नेऊन सोड म्हणून तिला काय करायचे आहे तर प्रार्थना करायची आहे. आता या मायेचं अधिष्ठान काय आहे तर तिचं अधिष्ठान सुद्धा ब्रह्मच आहे. आणि त्या अधिष्ठानावर ही माया जे तुम्हाला आम्हाला दृश्य दाखवते आहे ते दृश्य 5 गोष्टींनी युक्त होऊन आमच्या समोर येतं असं आपल्या समोर शास्त्राची मांडणी आहे की संपूर्ण दृश्य सृष्टी जी आहे ती अस्थिभाती प्रिय रूपानी आहे. हे अधिष्ठान रूप असणारं ब्रह्म सच्चित आनंद घन आहे. ही दृश्य सृष्टी जी आहे ती अस्थिभाती प्रिय रूपानी आहे. आणि अस्थिभाती प्रिय हे ईश्वरी सृष्टीतलं आहे. सच्चित आनंद हे पारमार्थिक सृष्टीतलं आहे. आणि नामरूप जे आहे ते माईक सृष्टीतले आहेत. आता कुठल्याही गोष्टीचं ज्या वेळेला आपल्याला अस्तित्व दिसतं त्यावेळेला त्या अस्तित्वाच्या मागे अस्थिरूपाने काहीतरी असतं. आता या ठिकाणी माझ्या समोर ग्रंथ आहे, हा ग्रंथ अस्तित्व रूपाने दिसतो की हा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाच्या मागे
सात काय आहे तर या ग्रंथाच्या मागे अस्थि रूपाने कागद आहे आणि त्या अस्थीच्या मागे सत नावाचं तत्व आहे. नामरूपाच्या साह्याने ग्रंथ समोर आहे, त्याला काही पेजेस आहेत. आता हे पेजेस कशातून निर्माण झालेले आहेत तर म्हणतात त्याला की लगदा बांबूचा तयार केलेला. मग ह्याच्या मागे ते अस्थि रूपाने आहे आणि अस्थीच्या मागे सत आहे. तसंच चितच्या मागे ज्ञानघन तत्व आहे आणि प्रियत्वाच्या मागे आनंद नावाचं तत्व आहे. आणि मग जिथं जिथं आम्हाला काहीतरी दिसतं तेव्हा तिथून आम्हाला ईश्वर आणि ईश्वराकडून ब्रह्माकडे जाण्याची व्यवस्था या शास्त्राने करून ठेवलेली आहे. ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. त्याचा अस्थीला उत्पत्ती स्थिती लय आहे. ग्रंथ तयार होतो, काही काळ टिकतो, काही काळाने तो लयाला सुद्धा जातो. मग प्रत्येक अस्थि म्हणून अस्तित्वात आलेली जी गोष्ट आहे तिला उत्पत्ती स्थिती लय आहे. हे उत्पत्ती स्थिती लय जे आहे ते ईश्वरीय कार्य आहे. पण सतला मात्र असे उत्पत्ती स्थिती लय नाही. त्यानंतर भाती हे जे तत्व आहे ते कसं आहे तर इंद्रिय सापेक्ष असून त्याच्या मागे असणारं जे अधिष्ठान चित आहे ते मात्र इंद्रिय निरपेक्ष आहे. ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान आणि प्रियत्व जे आहे ते व्यवहारामध्ये व्यक्ती सापेक्ष आहे. पण असून असू दे किंवा नसून असू दे प्रियत्व सगळ्यांच्या आतमध्ये आहेच आहे आणि ते जे आहे तो आनंद मात्र व्यक्ती निरपेक्ष आहे. आणि म्हणून या संसार वृक्षातल्या नाम रूप कर्माच्या द्वारे त्या आदिपुरुषाची ओळख करून घ्यायची आहे आणि त्या आदिपुरुषाचं सगुण निर्गुण दोन्ही उभय रूप जे आहे ते संतांकडनं समजून घेऊन त्याच्या चिंतनात राहण्याचा प्रयत्न केला की या संसारापासून असंग होऊन ब्रह्मरूपतेपर्यंत पोहोचण्याची तुमची आमची व्यवस्था होऊन जाते. पुढच्या श्लोकाला आपण गुरुवारी सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ.